विधान परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि मात्र चर्चा आहे ती साताऱ्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची। त्याची पुनरावृत्ती ही सातारा सांगलीमध्ये होणार का, याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत। शिंदे साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत साताऱ्यात जो कुस्तीचा आखाडा आम्हाला पाहायला मिळाला किंवा महाराष्ट्राने तो खरं तर पाहिला, नेमकं विधान परिषदेचं गणित नेमकं आता कसं असणार आहे? आपली नाराजी दूर होती झाली आहे का? पहिल्यांदा जिल्हा परिषदेला जे घडलं ते सगळ्यांनी पाहिलं। ते आमच्यातलं थोडंफार मिसअंडरस्टँडिंग होतं, त्यामध्ये त्या गोष्टी घडल्या। परंतु आत्ताची परिस्थिती जर तुम्ही पाहिली असेल, वरिष्ठ नेते आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या तिघांनी एकत्रित क्लिअरली सूचना दिल्या आहेत की महायुती म्हणून एकत्र राहायचं आहे। आणि सगळे तुम्ही पाहताय की सातारा जिल्ह्यातले सगळे नेते एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं महायुतीचं काम करतायत। हे स्थानिक स्वराज्य संस्था, हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका, ह्याच्यात थोडेफार वाद होणार, परंतु आमच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं असल्यामुळं आम्ही एकमेकाबद्दल टोकावरती कधी जात नाही आणि एकमेकाला त्रास होईल असं कधी वागत नाही। तर हा वाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहिला तर शिवसेना भाजप कमी आणि महेश शिंदे आणि शंभूराज देसाई जे आपले नेते आहेत, पालकमंत्री आहेत, यांच्यामध्ये जास्त रंगलेला आम्हाला पाहायला मिळाला। येणाऱ्या नंतर झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये बॅनरवरचे आपले फोटो नाही पाहायला मिळाले, कुठल्या सभेला आपण त्या ठिकाणी उपस्थित नव्हतात। अप्रत्यक्षरित्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन इशारा देखील दिलेला आपण पाहिलेला आहे। पहिली गोष्ट मी पहिल्यांदा सांगितलं, माझ्यावरती शंभूराज देसाईंनी केलेली टीका दाखवा, मी चॅलेंज देतो। मी त्यांच्यावर करत नाही, ते माझ्यावर करत नाहीत, का तर ते आमचे नेते आहेत। अंतर्गत जी धुसफूस आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे। आपण देखील मध्यंतरी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती, आपण देखील ती पालकमंत्र्यांसंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आम्ही पाहिलेली आहे। मी स्पष्ट सांगतो, पहिली गोष्ट तुमचा गैरसमज आहे, मी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली नाही। मी जबाबदारीनं सांगतो आणि मी कुणाबद्दलही कुठेही तक्रार करत नाही। पालकमंत्र्यांचा स्वभाव हा सगळ्यांना माहिती आहे, ते कठीण आहेत स्वभावाला, पण तसे मनाने पण चांगले आहेत, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत। आणि आज नाही, हा पहिल्यापासूनचा त्यांचा कठीण स्वभाव हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण मनाने खूप चांगले आहेत। ते बोलतात, चिडतात, पण मनानं चांगलं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या, मी कधीही त्यांची तक्रार, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही सांगावं की मी पालकमंत्र्यांबद्दल आजपर्यंत संपूर्ण गुवाहाटीपासूनच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मी त्यांच्याबद्दल त्यांना एक शब्दानं बोललो आहे। कधीच मी कोणाची तक्रार घेऊन जात नाही। मी माझ्या कुठल्याही नेत्याकडे वर गेलो तर मी माझ्या मतदारसंघातली फक्त कामं घेऊन जातो, याच्या व्यतिरिक्त मी कशासाठीही जात नाही। जिल्हा परिषदेच्या दरम्यान झालेले जे गैरसमज आहेत हे दूर झालेत का, आणि विधान परिषदेला एका दिलाने पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण कार्यरत आहात का? निश्चित वरच्यांच्या पातळीवरचे गैरसमज पूर्ण दूर झालेले आहेत। आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल त्या नेत्यांच्या बरोबर बसून ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित झालेल्या आहेत। आता आमच्या पातळीवरती आमचे नेतेच आहेत, ते सांगतील त्या गोष्टी आम्ही करणारच आहोत। दुसरीकडे नाशिकमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, मोठ्या भावाकडनं छोट्या भावाच्या कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे। ज्यांचा जो अपक्ष उमेदवार आहे त्याला मनवण्यासाठी स्वतः गिरीश महाजन संकटमोचक ओळखले जातात, ते गेले होते, मात्र ते ऐकलेले नव्हते। दुसरीकडे उदय सामंत जाऊन आले, जवळपास 2दा नाशिकचा दौरा होऊन देखील कुठलाही फरक त्या ठिकाणी पडलेला नाही आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये एक गैरसमज आहे की या संपूर्ण गोष्टींमागे भाजपचाच हात आहे। हा कितपत योग्य आहे? पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक आहे। याच्यामध्ये कार्यकर्ता बऱ्याच वेळेला नेत्यांचं ऐकतोच असं नसतं, 100% त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो। आता एखाद्या नेत्याला जर अन्याय झाल्याची भावना झाली असेल तर तो स्वतःच्या नेत्याला सुद्धा चिडून बोलत असतो किंवा त्याच्यापासून फारकत घेत असतो। तसाच प्रकार काही नाशिकमध्ये झाला असेल, परंतु मी जबाबदारीनं सांगतो, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप जवळून ओळखतो। त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ठाम राहण्याची क्षमता त्यांची आहे, आणि असं एवढ्या मोठ्या लेवलला महायुतीमध्ये दिल्लीत जाऊन जे निर्णय झालेले आहेत त्याच्या विरोधात कोणीही असं चुकीचं वागणार नाही, हे मला ठाम विश्वास आहे। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते शिवसेनेचे आमदार महेश शिंदेजी। जो काही साताऱ्यातला वाद होता हा आता निवळलेला आहे। पुन्हा एकदा महायुतीने या विधान परिषदेत
त्याची संपूर्ण जो निकाल आहे हा आपल्या बाजूने राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.